राज्यात मराठी भाषा मुद्दा संपायचं नाव घेत नसल्याचं पाहायला मिळतंय। तर त्यातच काल विद्याविहार इथे एका कार्यक्रमात बोलताना आरएसएसचे भैयाजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा ही गुजराती असल्याचं वक्तव्य केलंय। त्याचे पडसाद आपल्याला अधिवेशनात उमटताना दिसतायत। त्यावर घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया देत घाटकोपरच्या अनेक भागात गुजराती लोक राहतात, मात्र मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रात मराठीच चालेल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। वंदनीय आदरणीय भैयाजींच्या विधानाला तोडून मोडून अन्यथा घेतलं जात आहे। घाटकोपरच्या विशिष्ट भागात अधिक गुजराती भाषा बोलणारे लोक राहतात, तेवढाच त्याचा अर्थ आहे। याच्या पलीकडे दुसरा काहीही अर्थ नाही। आपण वंदनीय भैयाजींचा भाव काय होता, घाटकोपरची डेमोग्राफी काय आहे ती समजून घेतली पाहिजे। मी तिला 4 टर्म आमदार आहे। आता ज्या भागात अधिक गुजराती भाषिक लोक राहतात ते आपसात चर्चा करताना बोलताना कुठल्या भाषेत बोलतील? गुजरातीत बोलतील। तर तेवढाच त्याचा अर्थ आहे। मुंबई महाराष्ट्राची भाषा कालही मराठी होती, आजही मराठी आहे आणि आम्ही तर तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिलाय, त्यामुळे भविष्यात देखील ती मराठीच राहणार। विरोधकांकडून वक्तव्याचा विपर्यास केला जातोय। मी आधीच म्हटलं होतं, लोक वाचवायला का गेले नाही? सदर आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे। त्याचा संपूर्ण रेकॉर्ड काढायचं काम आधीच झालंय। अशा गुंडांवर कठोर कारवाई केली जाईल असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय। तुम्ही प्रसार माध्यमांना दिली असं तुम्ही यापूर्वी सुद्धा म्हणतो। त्यावेळेस म्हटलं होतं की ज्या वेळेस मी त्या ठिकाणी गेलो आणि मी साधा प्रश्न विचारला की इतक्या रहदारीच्या ठिकाणी कोणाला सदर विक्टिमला वाचवण्याकरता कोणी का गेलं नाही? शेवटी या महाराष्ट्रामध्ये आज आमचं आलेलं सरकार हे आमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आलेलं आहे। मग आमच्या अशा बहिणीवरती अत्याचार जेव्हा होत होता तेव्हा त्यांना वाचवलं का कोणी गेलं नाही? त्यावेळेस पोलिसांनी जे मला उत्तर दिलं होतं, त्यांनी जे मला ब्रीफ केलं होतं तेच मी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। आणि ह्याचा विपर्यास करून जे काही राजकारण केलं जातं हे दुर्दैवी आहे। दुसऱ्या बाजूला जे काही आरोपीच्या वकिलांनी स्टेटमेंट केलेले आहे ते समोर आहेतच, परंतु जो काही निवाडा होणार आहे तो न्यायालयामध्ये होईल आणि चौकशीच्या अंती 100% जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई तर होणारच आहे आणि सदर आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। ह्यासाठी मी तिथे गेलो होतो। यासाठी यंत्रणा योग्य पद्धतीने काम करते की नाही, त्यांच्यावरती तिथे अंकुश राहिला पाहिजे, ह्याकरता मी तिथे गेलो होतो आणि आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। एकंदरीत ह्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ह्यासाठी आम्ही आजही प्रयत्नशील आहोत। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील जो आरोपी आहे दत्ता गाडे हा पोलिसांच्या वेशभूषेमध्ये, कंडक्टरच्या वेशभूषेमध्ये मुलींना फसवत होता, त्याचे फोटो देखील आले समोर। नाही, त्याचा संपूर्ण रेकॉर्ड काढण्याचं काम हे पहिल्या दिवसापासूनच आपण चालू केलं होतं आणि तेव्हाच उघड झालं होतं की त्याच्यावर याही अगोदर अनेक गुन्हे दाखल होते, चोरीचे असतील किंवा 420 सारखे गुन्हे त्याच्यावरती ग्रामीण भागामध्ये दाखल होते, शहरामध्ये एक गुन्हा दाखल होता आणि तो एक आरोपीच आहे। अशा पद्धतीच्या आरोपामध्ये तो पहिल्यांदा आहे, परंतु एक गुन्हेगार प्रवृत्तीची ती व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्या व्यक्तीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा बाबतीत यंत्रणा या गृह विभागांना तिथे उचलल्या जातील। बीडमधले अनेक व्हिडिओ आता समोर येतात। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला आहे। कायदा व्यवस्थेचे धिंदवडे निघतायत, कायद्याचं रक्षकच भक्षक होत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। त्याचबरोबर भैयाजी जोशी यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे, या मराठीचा आग्रह आमचा आहे। हा जो विचार त्यांनी व्यक्त केलाय तो सरकारला मान्य आहे का हे आम्ही विचारू, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय। मला वाटतं हा वॉच ठेवणं आहे की मीडियावर नियंत्रण आणण्यासाठी राजकीय दबाव, सरकारचा दबाव आहे। मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असं आपण म्हणतो, नव्हे आहेच। तिच्यावर निगराणी ठेवण्याची आवश्यकता सरकारला का वाटते हा माझा प्रश्न आहे। सुरेश दासांचा एक कार्यकर्ता आहे, कारवाई व्हावी बस, बाकी काय। कारवाई झाली पाहिजे का त्याच्यावर? भैयाजी जोशी यांचं एक वक्तव्य जे आहे ते आज प्रसार माध्यमांवर फिरत आहे। ते असं म्हणाले आहे की प्रत्येकानं मराठी शिकण्याची गरज नाही, घाटकोपरची भाषा गुजराती आहे, तर तिथे लोकांनी गुजराती बोललं तरी चालेल। मी असं ऐकलं की त्यांनी असं म्हटलं की मुंबईची भाषा मराठी नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे। मग तर या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मग ते घाटकोपर असेल नाही तर कुर्ला असेल,
नाहीतर महाराष्ट्रातला अन्य कोणताही भाग असेल, या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. त्या मराठीचा आग्रह आमचा सगळ्यांचा आहे. आणि अशा विचारसरणीला मला वाटतं कोणी छेद देत असेल तर मला वाटतं ही विचारसरणी आताच्या सरकारला हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो मान्य आहे का, हा सवाल आम्ही सरकारला विचारू. थँक्यू. प्रस्तावही दिलेला आहे, म्हणजे नोटीस बजावली आहे. हे पहा, माझ्याकडे त्याचं पत्र आहे, त्या भगिनीचं स्वतः लिहिलेलं आहे, स्वतःच्या सहीचं पत्र आहे. आणि ते फार काही जुनं नाही, त्यांचं म्हणणं होतं जुनं प्रकरण आहे. परंतु आत्ताचं फेब्रुवारी महिन्यातलं पत्र त्या भगिनीने राज्यपालांना दिलेलं आहे. माझ्याकडे ते पत्र उपलब्ध आहे. त्यामुळं गोरे हा फुकटचा आव आणत असतील, परंतु गोरे याच्यामध्ये 100% दोषी निघतील. आणि मला असं वाटतं सभागृहात वेगवेगळ्या आयुध्याच्या मार्फत याविषयी सरकारला जाब आम्ही निश्चित विचारू. खरं तर हे सगळ्या गोष्टी राज्य कशा पद्धतीनं चालू आहे, घोषणा मोठ्या होतात, लाडकी बहीण लाडका भाऊ, पण प्रत्यक्षात नाशिकच्या एका प्रथितयश संस्थेच्या कर्मचाऱ्यांना लाडका भाऊ योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावर पोहोचवला गेला आहे. संबंधित अधिकारी कोण आहे, कोणी अशा पद्धतीनं हा फायदा पोहोचवला, सगळ्यात आधी त्या खात्यावर, त्या खात्याच्या मंत्र्यावर, त्या खात्याच्या सचिवावर कारवाई झाली पाहिजे. जर तुम्ही नुसती संख्या दाखवत असाल आणि ज्याला गरज आहे त्याला लाडका भाऊ योजनेचा फायदा मिळत नसेल तर मला असं वाटतं ही योजना कोणासाठी होती आणि सरकारचं याच्यावर कशा पद्धतीनं निगराणी होती हा प्रश्न आहे. 10 कोटी रुपये खर्च करून एक सेंटर उभारलं जाणार आहे. विश्वास व्यक्त केलेला आहे सभापतींना. तसं आम्ही आमच्या माध्यमातून अविश्वासचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. पुढचा निर्णय सभापती घेतील, परंतु निलमताईवर अविश्वास आम्ही व्यक्त केलेला आहे, सत्य आहे. कायदा सुव्यवस्थेचे दिंडोडे काढत असताना राज्याच्या एका मंत्रीवर एका भगिनीनं कशा पद्धतीनं आरोप केले हे आपल्या समोर आहे. काल त्या मंत्र्यांनी मी आपल्या माध्यमातून बघितलं की मी हक्कभंग दाखल करेल, परंतु त्या भगिनीनं एक 8-10 दिवसापूर्वी तसं पत्रच माननीय राज्यपालांना दिलेलं आहे. आणि या भगिनी मला असं वाटतं फार याच्यावर नाव घेणं सगळ्यांसमक्ष हे अयोग्य आहे. पण अशा एखाद्या महिलेविषयी एखाद्या मंत्र्यांनी वागणं, जर कायद्याचे रक्षकच भक्षक होत असतील तर कायद्याचं रक्षण कोणी करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यामध्ये. आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार असेल, राज्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हेच अशाला प्रोत्साहन देतात की काय अशा प्रकारची स्थिती आहे. तर मुंबईत सध्या मराठी अमराठीचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच RSS नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने हा वाद चांगलाच पेटलाय. त्यांनी पुन्हा मराठी मुद्द्यावर जोर देत वादग्रस्त वक्तव्य केले. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकानं मराठी बोलणं हे गरजेचं नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. त्यामुळे वातावरण आता चांगलंच पेटलंय. विद्याविहार इथल्या कार्यक्रमात RSSचे सहकार्यवाही भैयाजी जोशी यांनी उपस्थिती लावली. ते यावेळी असंही म्हणाले की मराठी ही एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठीत शिकलंच पाहिजे असं काही नाहीये. मी मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन करतो असं देखील ते यावेळी म्हणाले. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. पण त्या भागाची काही भाषा असते. त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे असं वाटतं.
मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा 2024चा जो निर्णय घेतलेला आहे, या मराठी भाषेचा सन्मान त्यामुळे झालेला आहे आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री यांचं मी अभिनंदन केलं आहे, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय। तसेच महाराष्ट्रामध्ये व्यवहाराची भाषा ही मराठीच असावी असं देखील मागणी आम्ही केली आहे। तर इंग्रजीचं आकर्षण वाढत असताना मराठी भाषा ही घटत चालली आहे, त्यामुळे एक समिती नेमण्यात यावी अशी ही मागणी केली असल्याचं दरेकर यांनी यावेळी म्हटलंय। मूळची मराठी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची इच्छा महाराष्ट्रात राहण्याची आहे, तर त्याही संदर्भात तेलंगणा सरकार जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दादागिरी करणार असेल तर तातडीनं आपल्या सरकारनं पावलं उचलावी म्हणून मागणी केली। गुंतवणुकीच्या बाबतीत कसा महाराष्ट्र पुढे आहे, देवेंद्रजींनी दावोसच्या माध्यमातून किती गुंतवणूक आणली हेही त्या ठिकाणी सांगितलं। मुख्यमंत्री युवा कार्यच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध होतोय तेही या ठिकाणी सांगितलं। आणि सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत आहे की मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा जो केंद्र सरकारनं 3 ऑक्टोबर 2024ला निर्णय घेतला आणि त्यामुळे मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा सन्मान त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सुद्धा अभिनंदन सभागृहात या निमित्तानं या ठिकाणी केलं। कारण आता संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, त्या ठिकाणची ओडिया, बंगाली, पाली आणि प्राकृत या 7 भाषांमध्ये आपली माय मराठी आज त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे त्यांच्या पंक्तीत। आणि त्यामुळे मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे, त्याचाही गौरव या ठिकाणी केला। आणि शेवटच्या काही सूचना या निमित्तानं, मराठी भाषेच्या निमित्तानं मी राज्य सरकारला केल्यात की महाराष्ट्रात व्यवहाराची भाषा ही मराठीच असली पाहिजे। याकरता काय करायचं याचा आराखडा मराठी भाषा विभागानं तयार करावा ही मागणी मी केली। दुसरं, शिक्षण, प्रशासन, न्यायदान, उद्योग व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र यामध्ये मराठी भाषेचाच वापर होईल या उपाययोजना करण्याची मागणी केली। आणि इंग्रजी शाळांचं आकर्षण या ठिकाणी वाढत असताना मराठी शाळांची विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी घटते आणि म्हणून मराठी शाळांचं आकर्षण वाढण्यासाठी उपाययोजना कराव्यात, त्यासाठी एखाद्या तज्ज्ञांची समिती नेमावी अशी मागणी त्या ठिकाणी केली। कारण 2 वर्षात इंग्रजी भाषणातलं वक्तव्य ट्विट करण्यात आलं आणि त्यावरून आता गदारोळ सुरू ना, मला याची कल्पना नाही, पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचा आनंद, अभिमान आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची भाषा ही त्या ठिकाणी निश्चितच मराठी भाषा आहे, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही। 6 लाख विद्यार्थी वाढले आणि त्याच वेळेला 500 मराठी शाळा त्या ठिकाणी कमी झाल्या आहेत। म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये 2 लँग्वेज पॉलिसी त्या ठिकाणी करावी, दुकानं आस्थापना पाट्या लावावे हा कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी करावी, केंद्रीय विद्यालयात CBSE असेल, ICSE असेल, पहिलीपासून मराठी सक्तीनं शिकवली जावी आणि दुकानं, हॉटेल, आस्थापना या ठिकाणी गावाची ओळख त्या ठिकाणी व्हावी म्हणून पाट्या लावाव्या असा निर्णय सरकारचा नियम आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। तर या निमित्तानं, अभिजात भाषेच्या निमित्तानं या राज्यपालाच्या अभिभाषणात मी सरकारचं लक्ष वेधणं, उपाययोजना करण्याची मागणी केली आणि सरकार त्यावर सकारात्मक भूमिका घेऊन गतीनं कारवाई करेल अशा प्रकारची अपेक्षा आहे। स्वराज्याचा शत्रू औरंगजेबाचं उदात्तीकरण करणे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना चांगलंच महागात पडलंय। या प्रकरणी सोलापुरात शिवप्रेमी आक्रमक झाले असून शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती मंडळाच्या वतीने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची प्रतिकात्मक तिरडी काढत निदर्शने करण्यात आली आहेत।
तर अबू आझमी यांच्यावर मोक्का अंतर्गत खटला नोंदवण्याची मागणी यावेळी शिवप्रेमींनी केली आहे। सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते जुना पुणा नाका इथल्या स्मशानभूमी दरम्यान हे तिरडी आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भैया आज आंदोलन केलेलं आहे, आक्रमक आंदोलन आहे, काय आंदोलनाचा उद्देश? या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा डीएनए घेऊन ज्यांनी जन्माला आला अबू आझमी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा विविध त्यांनी चुकी व्यक्त करून या महाराष्ट्रात शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत। 2 दिवसापूर्वी औरंगजेब हे क्रूर शासक नसून त्यांच्या कार्यकाळात हे अफगाणिस्तानापर्यंत तिथपर्यंत त्यांचं हे क्षेत्र होतं आणि सोन्याची चिडिया होती असं म्हणून त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याच्या निषेधात आम्ही आज सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन आम्ही त्यांची तिरडी काढलेली आहे। ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मासाठी स्वतःचं त्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी 40 दिवस ज्या औरंगजेबाने ज्यांनी 40 दिवस हाल करून त्याला मारलं, डोळे काढले, त्यांची जीभ छाटली, अशा औरंगजेबाची बाजू घेऊन जो आजू आझमी जो त्यांचं पाठराखण करत आहे त्याच्यावर हे आंदोलन झालेलं आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लोकांतर्गत कारवाई करावी, अन्यथा हे अबू आझमीचं पार्सल आपण अफगाणिस्तान तर पाकिस्तानात पाठवावे। जर येणाऱ्या काळात सुद्धा जर अबू आझमीने असं वक्तव्य केलं तर शिवप्रेमीच्या वतीने मोठं आंदोलन यापेक्षा मोठं आंदोलन उभा करण्यात येईल। कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, यांच्याकडून देखील वारंवार महापुरुष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्यावरती ते देखील मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं चित्र दिसते। सातत्याने विधान कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, यांच्या विरोधात सुद्धा आम्ही यापुढे अजून आंदोलन मोठं उभा करणार आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो, आज अधिवेशन चालू आहे, आपण अधिवेशन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अनेक महापुरुष असतील यांच्या विरोधात कोणी जरी वक्तव्य केलं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल किंवा त्यावर मोक्कांतर कारवाई करण्यात येईल। आपण असा कायदा पास करावा। जर येणाऱ्या काळात सुद्धा जर असं कोणी परत वक्तव्य केलं त्याच्या विरोधात या महाराष्ट्रात तमाम शिवभक्त एकत्र येऊन याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभा करू। बनावट आधार कार्डचा वापर करून सोलापुरात राहणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे। तर सोलापुरातील MIDC परिसरात एका गारमेंट कारखान्यात हे सर्वजण कामगार म्हणून कामाला होते। सोलापुरात पोलिसांना या बाबतीत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या सर्व बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली। यावेळी त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचं पोलिसांना आढळून आलंय। दरम्यान या सर्व लोकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिली आहे। ते आता बोलू शकत नाही। इन्व्हेस्टिगेशन दरम्यान यांच्या नाव, आधार कार्ड नंबर आम्ही क्रॉस व्हेरीफाय करावा लागेल। सर, पहिल्यांदाच अशा प्रकारे बांगलादेशी नागरिक सोलापुरात सापडले, रेकॉर्ड आहे का? मला वाटतं हेच पहिल्यांदा आहे, हे आता रिसेंट टाइम्सला हे पहिल्यांदा आहे। सर, कामगार कायद्यानुसार असे जे रोजंदारी कामगार यांचा रहिवास त्या MIDC एरियात नसावा असा नियम आहे, ते तिथंच राहतोय का बाहेर कुठं? ते खात्री करावं लागेल कुठं आहे। कारखान्याच्या पाठीमागे, फरशीच्या कारखान्याच्या पाठीमागे तो भाड्याने घेतला होता ते तिथं रेसिडेन्शियल पर्पजला वापरलं तर त्यावर काही नियमानुसार कारवाई करायची ते करू। आता इतर सर्व जे MIDC असो किंवा इतर ठिकाणी जे अशा डेली वेजेस वापरतात ते फॅक्टरी ओनर्सच्या या आपल्या मार्फतीने मी हे आवाहन करतो, आपल्याकडे जे कोणी डेली वेजेस आहे, जे नोकर आहेत, लेबरर्स कामात आहेत, त्यांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या आणि ज्यांनी अशा जे बॅचलर लोक आहे, सिंगल्स आहेत, ते जे नवीन आलेले आहेत त्यांना भाड्याने घर देत असलं तर त्यांच्याही अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे, जेणेकरून
आपण असा कोणी लोक जे आहेत ते अनधिकृतपणे इथं आलेले आहेत त्यांना तुम्ही आश्रय देत असलं तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे. सापडलेले हे फक्त काल 5/3/2025 रोजी सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने DCP श्री कबाडे, ACP श्री पोमन आणि PH श्री वाघमारे यांनी आपल्या सिस्टर एजन्सीच्या मदतीने संयुक्त रेड करून MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत MIDC ती एक रेडीमेड गारमेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असा बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण 12 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड्स पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज माननीय कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे. सर्व जे MIDCचे कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत. आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या. सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे आपण जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशनमार्फत करून घ्यावे. आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे. धन्यवाद. जायची गरज नाही आहे. अंदाजा वेगवेगळा कालावधी 12 महिन्यांचा वेगवेगळा कालावधी 1 महिना ते 6 महिने 1 महिन्याचे 6 महिने वेगळं जुनी आहे त्याला इथंच आहे त्यामुळे MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे. हो येस. बार्शीला आधार कार्डच बनावट होते. सोलापुरात देखील आता शहरामध्ये देखील असेच बनावट आधार कार्ड दिसतात. साधारणतः बनावट आधार कार्डांचा वापर जे वाढताना दिसतोय. लोकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे का आधार कार्ड शिवाय दुसरी काही कागदपत्र तपासणी केली पाहिजे असं आवाहन ते करणार का? आता पूर्ण कागदोपत्रीच्या व्हेरिफिकेशन करून कामात लावलं तर चांगली गोष्ट आहे. पण असा जे डेली वेजर जे नोकरीत लावतात त्यांच्याकडून जास्ती अपेक्षा आपण करू शकत नाही. पण जे ओनर्स आहे ते एवढं खात्री करायला पाहिजे. कोणी मॅन टू मॅन रिलेशन आहे. आता माझ्याकडे हे नोकर आहे ते सोलापूरचेच रहिवासी आहे. त्यांच्या वैयक्तिक ओळखीचे आहे त्यांची जबाबदारी ते घेणार आहे. असं काय असलं तर ते इतर राज्यातून मध्य प्रदेशातून आलेला आहे पण मी ओळखतो त्यांना ते मध्य प्रदेशचे रहिवासी आहे त्यांचा परिवार तिकडं आहे. असं काही कनेक्ट असलं तर बरं राहील. परिवार नाही आहे मोस्टली इंडिव्हिज्युअल्स आहे इथं किंवा इतर देशात. काल आज अर्ली मॉर्निंग दाखल झालेला आहे. तपास सुरू केलेला आहे. आता त्यांनी जेन्युइनली त्यांना माहिती नव्हतं त्यांनी तिथं भाड्याने दिलं असं असलं तर कारवाईचा विषय नाही आहे. पण आम्हाला आता तपासादरम्यान निष्पन्न झालं त्यांना माहिती होतं तरीही त्यांनी तिथं ठेवलं असं असलं तर ते पण सहभागी आहे अशा गृहीत करून कारवाई होणार आहे. आव्हान आता दिलं ना. वेगळ्या वेगळ्याच ठिकाणीचे आहे. एकच्या बेंगळूरच्या आहे एकच्या आसामच्या आहे सोलापूरच्या नाही आहे. ते जे कारखाना जे आहे त्याच्या मागे एक हॉल घेऊन तिथंच थांबलं होतं. त्या ठिकाणीचे रेग्युलर सर्चेस वगैरे आमच्या झालेले आहेत ते तपासाच्या भागात. संवाद कुठल्या भाषेमध्ये मराठी हिंदी का आणखी काही? हिंदी आहे. सर सोलापूर कार्ड बनवले डॉक्युमेंट बनवले ते सोलापुरात बनवले की कुठे बाहेर बनवले? असं आम्ही
सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आता जे गोपनीय माहिती मिळालं आहे त्या आधारावर यांना आता ताब्यात घेऊन तपास सुरू केलेले आहेत. कुठून बनवलेले आहेत, कोण मदत केलं, कधीपासून इथं आहे, आणखी कोण सोबत आलं होतं का, ते लोक कुठं आहेत, हे सर्व गोष्ट आता तपास दरम्यान कव्हर होईल. जो कारखानदार आहे कारखानदारच्या यात आम्ही आता प्रिलिमिनरी स्टेजला ते लोकलाईट आहे का ते त्यासाठी आधार कार्ड एक बेसिक डॉक्युमेंट अशा गृहीत केलं जात आहे. सो त्यामुळे या स्टेजला त्यांच्या यात सहभाग होतं का नाही याबद्दल काही निश्चित बोलू शकत नाही. आता ते आधार बाळगतात, आधार कार्ड दाखवलं ठीक आहे जेन्युइन आहे अशा गृहीत करायला जास्त चान्सेस आहेत. सो त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट आहे अशा या स्टेजला बोलू शकत नाही. पण तपास दरम्यान असं काही नक्की निष्पन्न झालं तर त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आधार कार्डच फक्त इतर काय डॉक्युमेंट्स असं हे जे डेली वेज लेबरर, टेलर किंवा इतर जे डेली वेज लेबरर म्हणून जे नोकरीत आहे आता आपलं MIDC असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी, आय डोंट थिंक आता आपण काय अपेक्षा करतात. हां आता आधार कार्ड आहे आणि काही हां जिथे रहिवास करत होते ते 12 जण, तुमचा एक नियम आहे वारंवार आम्ही प्रसिद्ध करतोच की असे जे कोण असतात जे राहत असतील तर त्या मालकाने पोलीस खात्याशी संपर्क साधावा की आमच्याकडे हे भाविक आहे. तशा झालेल्या नाही या विषयामध्ये. ते आम्ही जे इंडस्ट्रियलिस्टसोबत जे त्रैमासिक बैठक जे होत आहेत त्यात पण आमच्या त्यांना सुझाव हे आहे आणि वारंवार सूचनाही देतो जे कोणी त्यांनी लेबरर्स कामात लावतात त्यांच्या अँटीसिडन्स व्हेरीफाय करून घ्या म्हणून. ते हे इतर राष्ट्राचे आहेत, फक्त ते विषय नाही आहे. ते कोणी गुन्हेगार आहे, इतर राज्यात गुन्हे केलं आणि इथे येऊन ते रोजगार म्हणून इथं कामात लावलेलं आहे असाही नको पाहिजे. कुठल्या गारमेंट सोलापूर शहर पोलीसच्या वतीने DCP श्री कबाड़े, ACP श्री कोमन, PI श्री वाघमारे इनका संयुक्त टीम ने MIDC पुलिस स्टेशन हद में एक रेडीमेड गारमेंट्स बनाने वाले कारखाने में बांग्लादेशी नागरिक इलीगली उधर है करके इन्फॉर्मेशन मिली. उस इन्फॉर्मेशन के ऊपर सिस्टर एजेंसी के साथ जॉइंट रेड किए थे. वहाँ से 12 बांग्लादेशी नागरिकों को ताबे में लिए हैं. उनके पास से डुप्लिकेट बनावट आधार कार्ड भी ताबे में लिए हैं. उन लोगों को अटक करके गुने दाखिल किया गया है और आज उनको कोर्ट में हाजिर करके फर्दर प्रोसेस इन्वेस्टिगेशन करने वाले हैं. 12 लोग जो तो वो सभी मेल थे क्या फीमेल? मेल. त्याच्यामध्ये सुद्धा बाहेरचे कामगार सोलापूरचे कामगार काम Correct. करत आहेत म्हणून बाहेरचे कामगार घेतलेले त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही चौकशी करणार. हो आमचे जे चौकशी इन द सेन्स आपण जसं अपेक्षा करतात डेली जाऊन त्यांच्या सर्वांच्या चेकिंग करायची वगैरे, तेच एकच पद्धत असा नाही आहे. आमच्या बॅकग्राऊंडला आमच्या टीम्स आहेत ते काम करत राहत आहेत. त्यामुळे हे गोपनीय माहिती मिळत आहे आणि तिथं जाऊन आमच्या जेव्हा कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन हातात आल्यानंतर आम्ही आपल्या अपेक्षानुसार जे रेड आहे चेकिंग आहे ते सुरू होत आहे. तर ग्रामीण भागामध्ये कारवाई करताना ठराविक एका पक्षाला मतदान केलं नाही म्हणून चिडून जाऊन एका लोकप्रतिनिधीनं ग्रामीण एसपींकडे तक्रार केली होती. तशी तक्रार वगैरे आपल्याला पॉलिटिकल पार्टीची आपल्याकडे आहे का? ॲब्सोल्युटली नाही. सर त्यांना सोलापुरात कोणी मदत केली काय या संदर्भात माहिती? आत्ता काही आहे सर डिटेल्ड क्वेश्चन्ससाठी हे वेळ नाही आहे. प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आणि हे या विषयामध्ये सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आपला मर्जीने कुठलाही न्यूज येऊ नये म्हणून मी ऑफिशियली एक स्टेटमेंट देतो आपल्याला. थँक्यू. MIDC पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शनला एक रेडीमेड कापडचा कारखाना, त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत अशा गोपनीय माहिती लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना 12 बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्ड सोबत बाळगून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळालं
ते पूर्णपणे चौकशी करून DCP श्री कबाडे, ACP श्री पोमन, PI श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी हे 12 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम 1950च्या कलम 3A 6A सोबत परकीय नागरिक आदेश 1948चे कलम 3(1), विदेशी व्यक्ती अधिनियम 1946चे कलम 14, भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 318(4), 337(3), 338 याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. या 12 जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे. कुठून बनवून घेतलं, यांना आणखी कोण कोण मदत केलं, यांच्यासोबत आणखी कोणी इथं आहेत का यावर चौकशी आता तपास दरम्यान होणार आहे. तर या होत्या आजच्या महाराष्ट्र बुलेटिन. अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.